महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाल मातीवरच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं जळगावच्या जामनेरमध्ये आयोजन केलं जात आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मंत्री गिरीश महाजन आहेत। काय सांगणार भाऊ, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाल मातीवरची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जामनेरमध्ये पार पडते। आज नमो कुस्ती आणि देवाभाऊ केसरी अशी स्पर्धा जामनेरमध्ये आपण आयोजित केली। गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रातले पूर्ण देशातले अतिशय नामांकित पैलवान या ठिकाणी आलेले होते आणि यावर्षी त्यापेक्षा 4 पट मोठ्या कुस्त्या आम्ही या ठिकाणीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। देशभरातले सगळेच नामांकित पैलवान या ठिकाणी येणार आहेत, पण त्याच्यामध्ये 7-8 आमचे महाराष्ट्र केसरी आहेत माझी, त्याच्यामध्ये हिंद केसरी आहे, भारत केसरी आहे, रुस्तमे हिंद आहेत आणि त्याचबरोबर 8 देशातले पैलवान मुलंसुद्धा आणि मुलीसुद्धा जे अतिशय नामांकित त्या देशातले पैलवान आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी येत आहेत। मला असं वाटतं की खूप मोठा भव्य दिवस कार्यक्रम कुस्त्यांचा आज या ठिकाणी होणार आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी या कुस्त्या बघायला या ठिकाणी संध्याकाळी येत आहेत आणि मला असं वाटतं की राज्यात कुठेही झाल्या नसतील, जवळपास देशातही नसतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्त्या आहेत आणि एवढे मोठे मल्ल, सगळे नामांकित मल्ल, प्रत्येक पंजाब केसरी असेल, हरियाणा केसरी असेल, दिल्ली केसरी असेल, काश्मीर, कन्याकुमारी सगळे केसरी या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत। बाबू, मॅटिंगवरच्या कुस्त्या संपूर्ण देशभरात जगभरात होतात, पण पहिल्यांदाच लाल मातीवर आंतरराष्ट्रीय पैलवान या ठिकाणी खेळणार आहे, एक वेगळा थरार पाहायला मिळणार आहे। निश्चित खरं कुस्ती खेळायची म्हणजे लाल मातीवरच खेळली पाहिजे। मी सुद्धा लहानपणापासून एक कुस्तीगीर होतो, पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र टीममध्ये मी खेळायचो, पण कुस्ती खेळण्याची मजा ही लाल मातीमध्येच असते। आता ठीक आहे, तर मॅटिंगवरच्या कुस्त्या आहेत त्याला काही म्हणजे मी काही नाव ठेवणार नाही, परंतु खरा दमखम जो दिसतो तो या लाल मातीतल्या पैलवानांमध्ये दिसतो, या कुस्तीमध्ये दिसतो आणि म्हणून लाल मातीतल्या कुस्त्या आजही आपण बघा महाराष्ट्रामध्ये त्याचं एक वेगळं नाव आहे, नावलौकिक आहे आणि म्हणून आम्ही मॅटवर न ठेवता या कुस्त्या सगळ्या लाल मातीमध्ये ठेवलेल्या आहेत। हो, एक नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जी कुस्ती सुरू आहे, काल बावनकुळेंनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की लवकरच तुम्हाला या संदर्भातला तिढा सुटलेला मिळेल आणि गुड न्यूज मिळेल। काय वाटतं भाऊ, आजची गुड न्यूज मिळेल का? कारण मुख्यमंत्री आपल्याकडे येत आहेत। नाही, इथे येण्यावरून हा विषय नाहीच आहे। मला वाटतं होईल ना लवकरच हा प्रश्न सुटेल। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही हे बसून या संदर्भामध्ये बोलतील आणि त्यानंतर हा प्रश्न सुटेल। हा काही एवढा मोठा यक्ष प्रश्न नाही आहे। रायगड आणि नाशिक 2 जिल्ह्यांचा हा प्रश्न आहे। मला वाटतं लवकरच हा तिढा सुटेल। आतापर्यंत जे आहे विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडलं, मात्र काल मनसेने त्यांची भूमिका जाहीर केली की पराभवाला आपणच जबाबदार आहे, ईव्हीएमला दोष द्यायला नको, अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे मनसेच्या अमित ठाकरेंनी। बरोबर आहे, हे उगाच काँग्रेसचं उबाठाचं शरद पवार साहेबांचं रडगाणं आहे। म्हणजे लोकसभेत जिंकले तर चांगलं होतं मशीन, आता हारलो तर मग मशीन खराब झालं आहे, मशीनमध्ये यांनी घोटाळा केलेला आहे। मला वाटतं हे कोणालाही मान्य नाही आहे। हे राजकीय आपला हार लपवण्यासाठी, आपलं अपयश लपवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे, परंतु हे वास्तवात नाही आहे, हे अतिशय खोटं आहे आणि म्हणून मनसेने जे म्हटलं आहे मला वाटतं ते खरंच आहे। संजय राऊत आज पुन्हा बोलले आहेत की ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, 2 तासामध्ये अमित शहा हे शिवसेनेत मातोश्रीवरून प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। काय बोलायचं त्याच्याबद्दल? याच्या हातात राज्य द्या, त्याच्या ह्याला आता काय बोलावं या माणसाबद्दल? म्हणजे मुंगिरी लाल की अजित सपनेसारखं बोलतोय, शेखचिल्लीसारखे प्रकार त्याचे चाललेले आहेत। वाटेल ते बरडायचं, काही सांगायचं, काय त्यांची आज परिस्थिती काय झालेली त्यांची आज, आणि राज्य हातात द्या म्हणतायत, देश हातात द्या म्हणतायत। मला वाटतं जोकरची भूमिकेमध्ये सध्या राऊत आहेत, सकाळपासून काही बडबडतात। गुजरातला आज प्रताप शेट्टींचा दौरा होतो, या ठिकाणी प्रताप सरनाईक जाणार आहेत गुजरातला, मात्र कोणाचा दौरा? प्रशासक जे संजय शेट्टी ते अनुपस्थित राहणार आहे, तर त्या ठिकाणी पण काही गोलवार सुरू असल्याची चर्चा आहे। नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे की लव जिहाद कायद्यावर त्यांनी बोलताना की लव जिहाद हा शब्द आणून भ्रम तर पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न सरकार। अजिबात नाही, सरकारची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट आहे। कोणाला काही म्हणू द्या, कोणाला काही म्हटलं तरी आमची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे। 2.5 लाखांचं उत्पन्न असलेल्या महिलांचं जे आहे लाडक्या बहिणींचं, ते योजनेतून वगळणार असल्याची माहिती आहे। नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यांनीच घेतलेली आहे। शिंदे साहेबांनी, अजितदादांनी त्याला क्रायटेरिया आहे, 2.5 लाख उत्पन्नाची क्रायटेरिया केलेली आहे। छोटी नाही, लाख रुपये 50,000 रुपये नाही आहे, पण या उपरी जाऊन या व्यतिरिक्त कोणाचं उत्पन्न 10 लाख आहे, कोणाचं उत्पन्न 15 लाख आहे, असे काही लोक समोर आलेले आहेत, असे काही भगिनी समोर आले आहेत। मला वाटतं अशा पद्धतीने जे पात्र आहेत त्यांना ही योजना सुरूच राहणार आहेत। ही योजना एकही दिवस बंद पडणार नाही, एकही महिन्यात त्याचं पैसे मिळण्याचे राहणार नाहीत, परंतु ज्यांचं उत्पन्न त्याच्या 5 पट, 4 पट, 10 पट आहे
अशा लोकांनी सुद्धा, अशा भगिनींनी सुद्धा त्यात फॉर्म भरलेले आहेत, हे निदर्शनास आलेलं आहे. अनेक भगिनींनी स्वतःहून ते सरेंडरही केलेलं आहे. मला वाटतं की जे खरं योग्य लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि जे योग्य नाहीत त्यांची नाव कमी झाली पाहिजेत. दिल्लीच्या पराभवानंतर विरोधक जे आहे ते आपसातच भांडायला लागलेले आहेत. ते म्हणतात जागा वाटप कमी झाले. तर केजरीवालांनी सुद्धा टीका केलेली आहे काँग्रेसवर. त्यांनी म्हटलेलं आहे की आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीत किस्सा त्यांनी सांगितला आहे आणि केजरीवालांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे. आता ते आपसात भांडणारच आहेत. त्यांचं कुठे करायचं, एकत्र जरी लढले तरी त्यांची परिस्थिती आपण बघितली इथे काय झाली म्हणून. महाराष्ट्रात काय झाली परिस्थिती तुम्ही दिल्लीचं सांगतायत. दिल्लीत एकत्र लढायचं यापेक्षा वाईट परिस्थिती झाली असती अजून. आता पण काहीतरी कारण लागतं आणि म्हणून ते कारणं सांगतायत आम्ही एकत्र झालो नाही. आता इथे महाराष्ट्रामध्ये एकत्र होते, मग तुम्ही काय बोंब पाडली हे त्यांनी सांगावं. महाराष्ट्रामध्ये एकत्र लढूनसुद्धा त्यांची अवस्था किती वाईट झाली, म्हणजे इतिहास झाला महाराष्ट्रात तर आमचा. उगाच कशासाठी काहीतरी बडबड करायची. एक शेवटचा प्रश्न आहे. बीडच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणातील जो आरोपी कृष्ण आंधळी त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले बीड कोर्टाने. CIDने अर्ज केला होता, त्यानंतर हे आदेश दिलेले आहेत. मला वाटतं एखाद्या केसमध्ये आरोपी जर फरार असेल, तो जर भेटतच नसेल तर त्या संदर्भामध्ये कोर्ट असा आदेश करू शकतं. पोलिस तशी मागणी करू शकतात. तशी मागणी CIDने केली आहे आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं आदेशही झालेले आहेत, ते योग्य आहेत. तर हे होते आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन. कॅमेरामन प्रसाद पवार सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.